जेव्हा ही वरती मानानं तुमच्या अंगावर चढा. मी काय म्हणतोय पण मा आपण जर असं केलं तर मुकादमच्या बंगल्यावर पॅराशूट घेऊन उतरलं तर रात्रीच्या टायमिंगला एक नंबर आयडिया यार. पॅराशूट पाहिजे लागले माझ्या इथे त्यात असं डायरेक्ट गच्चीवर उतरायचं. एक नंबर मुकादमाच्या घराच्या गच्चीवर उडी टाकायची. संपला विषय. वा 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 काय सुचले रे ना. काय होता काय आयडिया सुचवलं तू गाडी खतरनाक. वा तुमचा जाहीर सत्कारच केला पाहिजे आणि तुमचा मेंदू ना असा काढून अमेरिकेला दिला पाहिजे. बघा किती हुशार मेंदू आहे ते. संशोधन करा याच्यावर काहीतरी. आयुष्यात कधी पतंग उडवलं का पतंग तुम्ही निघाले पॅराशूट घालून उडी मारायला. पॅराशूट फक्त पिक्चर मध्ये बघितले तुम्ही. पॅराशूट घालून उतरायचं त्याच्या घरी. खायला का सुचतंय तुम्हाला. अरे काहीतरी चांगलं सुचवा काय तर. आयडिया सुचले खूप बनवत आता. स्पायडरमॅन पिक्चर माझ्या स्पायडरमॅन पिक्चर बघतो मी 20-30 वेळा. ती कशी गाडी सोडते, कसं काय करते, कशा उड्या मारते ते टेक्निक मी शिकून घेतो. संपला की विषय. मग घराच्या इथं आतमध्ये जायची गरजच नाही. टेरेसवर जायचं दिसलं माणूस सापा इकडं सापा इकडं सापा जाप संपला विषय. धपाक पिक्चर मधला आहे ते. खरं या विषयात होत नाही ती धपाक झुपूक तर मेंदवाचा भाग आहे का जरा. बा काय सुचलं का नाही तुम्हाला? सुचलं की लय भारी सुचलंय. अरे आपल्या रत्ती महारथी एकापेक्षा चांगली नग वरलेत. अरे जरा सिरियसली विचार करा की काय टाइमपास चाललाय इथं. काहीतरी चांगलं सुचवा रे. चांगलं काहीतरी सुचवा. आयडिया सुचले. तेव्हा काय आयडिया दिली रे. कसला असला टॅलेंटेड आहे मी. अरे एक नंबर आयडिया. जगात भारी आयडिया तुझली. प्या चांगलं पाहिजे ना लय हानी. अरे नंबर एक आयडिया आहे. काय आयडिया माहिती का सत्य दादा. त्या मुकादमाना आवडतात म्हशी. त्याच्या वाट्यात सगळ्या म्हशीच आहेत. आपल्यापैकी एकाला आपण बनवायचं म्हैस. त्याला मस्त अशी 2 शिंग द्यायची. काळे गोगडे आतरायचे. मागा असे शेपूट काढायचे. वा करत करत त्याला इकडं 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 बघायला लावायचं. तो दिसला की आपल्याला सांगणार अरे किती काम सोपं झालं फक्त पप्प्या शेटच्या आयडियामुळे. अरे बघताय काय कौतुक करा की माझं. सत्या त्याला तू हाणतोस तर मी हाणू. शांत. ए पप्या तू काय जरा अडगायस का रे. तर मुकादम तुला खोळा वाटला. अरे आयुष्यभर गोट्यात बांधून ठेवल तुला. त्या काय टाइमपास चाललाय का. काय पण सुचवतात काय पण नको ते सुचवतात नको ते. हॅलो बोल गे. अरे हे तर लय भारी बातमी दिली तू. एकच नंबर ठेव. सत्या एक खुश खबर आहे. काय. मुकादमाच्या घरात ती बाई होती म्हणे कामाला. तिला काढून टाकले आणि नवीन बाई कोणतरी पाहिजे त्यांना. अरे मग तर विषय एकदम सोपाच झाला. हा आपण एक काम करू. आपल्या ओळखीतली एक बाई तिकडे पाठवू. हा हा अरे आपल्या ओळखीतले बाई तिथे पाठवले का नाही. अरे आपलं कामच बेस्ट की मग. पण सध्या आपली अशी ओळखीतली मर्जीतली कोण आहे बाई आहे की आपण त्याला तिथं पाठवू आणि सगळी बातमी आपल्याला देईल. थांब. आपल्या ओळखीतली बाई. हा सत्य दादा. म्हणजे ताई असं बी तिला सुट्ट्यात आता. एक नंबर काम होईल. इकडे का मारलं. दुसरी मर्जीत अमृताई. पप्या सकाळ सकाळी माझा मार खाऊ नकोस. आपल्याकडे डोकं नाही का नाही. मग नको चालूस. शांत राहा. विचार करू दे मला. माझ्याकडे काय बघतोय. अरे मी काय बाई आहे वय. अरे तू बी काय बघायला लागला सत्य दादा. मी काय बाई आहे वय.
मंजूचं मला काहीच कळना झालंय. कालपासून फोन लावते मी पण फोन उचलना झालीये पोरगी. आमरे तू तर एकदा फोन लावून बघ की ग मंजूला. आई अगं मी पण कालपासून फोन करते पण ती माझा पण फोन उचलत नाहीये. मला काय वाटतंय आता इलेक्शन सुरू होत आहे ना तर त्याच कामात बिझी असणार ती फ्री झाल्यावर करेल की आपल्याला फोन. तुला कळत कसं नाही ग आमरे, मला लई काळजी वाटते अगं मंजूची. काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं. सुनंदे कसं आहे ठवाय का तुला का नाही मंजूची आठवण आली की तुझ्या मनात कायम असलं काहीतरी येत असते बघ. आम्हाला काय ही नवीन नाही आता. योग काम कर जाऊन तुझं बीपी तपसून घे जा. हमरे हमरे हे बघ काय छापून आले पेपरात. काय झालं? नाही नाही हे शक्यच नाही. दीदी असं करू शकत नाही. या त्यांनी काहीतरी खोटं छापून आणले. आमरे अगं अगं काय लिहून आलंय पेपरात? बया 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 सुनंदे बघितलंच का आत्ताच म्हणत होतीस ना काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय म्हणून घडलं. तुझ्या लेकीने घडवून आणलं. अहो वंस पण असं असं काय लिहून आलंय पेपरात? अख्ख्या घरादाराची आबरू लिहून आल्या. लाच घेतली या तुझ्या लेकीने. आत्ते आत्ते बित्ते काय सुद्धा म्हणायचं नाही. तुझं तर थोबाड बंदच ठेव. अगं तुझ्या लेकीमुळे घरादाराची आबरू गेली. आम्हाला आता लोकांच्या तोंड बाहेर काढायला जागा राहिली नाही. लोक आता आमच्या तोंडात शार घालतील. आत्ते शांत बस. आधी खरं काय ते कळू दे. आणि माझी तिथे असलं काहीच करणार नाही विश्वास आहे माझा. तू उगाच तिच्या नावाने बोंबलू नकोस. बोंबलू नको काय बोंबलू नको. मग काय करू ग. अगं मला चांगलं ठेवाय. निवडणुका आल्या त्या ना आता निवडणुकीला पैसे कमी पडले असतील ना म्हणताना त्या सत्याने मंजेला फूस लावली असणार आहे आणि तिला लाच घ्यायला लावली. मम्मी 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 काय जी पेपरात लिहून आलंय का नाही तेच बोलते आम्ही. वंस उगाच काय तर बोल नका तुम्ही. माझी लेक आणि सत्तेची